40च्या खाली हेडनेक कॅन्सरचे रुग्ण हे खूप वाढलेले आहेत आणि लेडीजमध्ये एस्पेशली ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाणही खूप वाढत चाललेलं आहे. म्हणजे अगदी 20-22 वर्षाच्या मुलींनाही ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं आम्हाला आता दिसून येतं आहे. म्हणजे OPDमध्ये आम्ही बघतोय असे पेशंट्स ज्यांना मग किमोथेरपी, सर्जरी आणि ह्या गोष्टी कराव्या लागतात. त्याची रिझन्स बरीच आहेत. समजा आता ओरल कॅव्हिटीचं म्हटलं तर अगेन मोस्ट कॉमन रिझन इज टोबॅको, अल्कोहोल, एक स्ट्रेसफुल जी लाईफस्टाईल आपली झालेली आहे, त्यामुळेही काही बदल होतात शरीरामध्ये की ज्याच्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्सेस, लठ्ठपणा जो वाढलेला आहे, म्हणजे फास्ट फूडमुळे जी एक वेव आलेली आहे ओबेसिटीची, ह्यामुळेही कॅन्सरचं प्रमाण इनडायरेक्टली वाढत चाललेलं आहे. लेडीजमध्ये एस्पेशली हे जास्त दिसून येतं की हॉर्मोनल इम्बॅलन्स जे लठ्ठपणामुळे होत आहेत किंवा त्यांच्या म्हणजे जे एक आपण म्हणतो की लाईफस्टाईल रिलेटेड जे डिसऑर्डर्स आहेत, मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणा वगैरे, ह्यामुळेही कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तर यंग लोकांनी काय बेसिक प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे इन जनरल टू स्टे अवे फ्रॉम कॅन्सर. सो द फर्स्ट अँड फॉरमोस्ट प्रिव्हेंटेबल जे आहे ते आहे डोंट हॅव एनी ॲडिक्शन्स. अल्कोहोल, स्मोकिंग ॲब्सोल्युटली अ नो नो. सेकंड की जे डाएट आहे तुमचं ते एक हेल्दी बॅलन्स्ड डाएट असायला पाहिजे. प्रोसेस्ड आणि पॅक फूड हे जितकं होईल तितकं अवॉइड करायला पाहिजे. एक एक्सरसाइज, फिजिकल एक्झर्शन, फिजिकल एक्सरसाइज हे आपल्या रुटीनमध्ये असायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये समजा आपण म्हटलं की किती एक्सरसाइज करायचा, तर WHO जे जागतिक हेल्थ ऑर्गनायझेशन आहे त्यांनी एक डेफिनेशन दिली की ॲटलिस्ट 3 दिवस तुम्ही मॉडरेट इंटेन्सिटी एक्सरसाइज करा आठवड्यातनं, आणि तो साधारण 30 ते 50 मिनटं करा. मग त्याच्यामध्ये तुम्ही वेट लिफ्टिंग म्हणजे वजन उचलणे आणि थोडं कार्डिओ ह्याचं मिक्स करा. म्हणजे तुम्हाला डेली आपल्याला जिममध्ये जाऊन व्यायाम करायचा आहे, 4-4 तास जिममध्येच असायला पाहिजे असं नाही. सो ते काही मसल बिल्डिंग किंवा तशासाठी नाही, बट इट इज टू इम्प्रूव्ह युअर मेटाबॉलिझम, राईट. सो 3 days अ वीक and at least 30 to 50 minutes of moderate intensity exercise including weights as well as cardio. ठीक आहे. वेट्स हे ते म्हणतात साधारण 60 to 70% वेट्सवर फोकस करा आणि 20 to 30% कार्डिओवर फोकस करा.